नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. सांख्यिकी या प्रकरणातला सराव संच 11.1 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं तिसरं उदाहरण आपल्या स्क्रीनवर आता आपल्याला दिसतंय. तर या उदाहरणात काय दिलंय तर भिलार नावाचं एक गाव आहे आणि त्यातल्या 40 कुटुंबातल्या सदस्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. आता 40 कुटुंबातले सदस्य म्हणजे काय तर 40 पैकी प्रत्येक कुटुंबात किती सदस्य आहेत तर त्याच्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर इथे उदाहरणात तुम्हाला दिसते की ह्या ज्या संख्या आहेत 1, 6, 5 अशा ज्या सगळ्या संख्या आहेत या संख्या काय आहेत तर त्या 40 कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबात किती सदस्य आहेत ते दर्शवणाऱ्या ह्या संख्या आहेत. म्हणजे काय तर पहिलं कुटुंब असेल त्याच्यात 1 सदस्य आहे, दुसरं कुटुंब आहे त्याच्यात 6 सदस्य आहेत, तिसरं कुटुंब आहे त्यात 5 सदस्य आहेत. अशा प्रमाणे आपल्याला एकूण 40 कुटुंबामधल्या सदस्यांची संख्या इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर इथे खाली तुम्हाला डावीकडे जी सारणी दिसते ही यात काय दिलंय तर अनुक्रमांक दिलाय. म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी 1 क्रमांक याप्रमाणे प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यांची संख्या इथे या उजवीकडच्या स्तंभात दिलेली आहे. म्हणजेच अनुक्रमांक 1 म्हणजे काय तर पहिलं कुटुंब त्याच्यात सदस्य संख्या किती आहे 1. अनुक्रमांक 4 म्हणजे काय तर चौथं कुटुंब त्याची सदस्य संख्या आहे 4. त्याच्यानंतर 8 अनुक्रमांक आहे म्हणजेच 8वं जे कुटुंब आहे त्यात फक्त 2च सदस्य आहेत. अशा प्रकारे एकूण 40 कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. आता 40 कुटुंब आहेत म्हणजेच काय आहेत तर एकूण निरीक्षण किती आहेत तर 40. एकूण निरीक्षण किती आहेत 40. या एकूण निरीक्षणालाच आपण काय म्हणतो n बरोबर 40. सांख्यिकीच्या भाषेत एकूण निरीक्षण हे नेहमी n या इंग्रजी अक्षराने दर्शवतात म्हणून n बरोबर 40 हे आपल्याला या उदाहरणात दिलेले आहेत. 40 कुटुंब आहेत म्हणजे 40 कुटुंबांची 40 निरीक्षण आहेत. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय सांगितलं या उदाहरणामध्ये तर यावरून या 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य कसा काढायचा आहे तर वारंवारता सारणी तयार करून काढायचा आहे. तर आता आपण वारंवारता सारणी कशी तयार करायची ते बघूया. तर आता स्क्रीनवर तुम्हाला उजव्या बाजूला जी सारणी दिसते तीच आहे वारंवारता सारणी. तर या वारंवारता सारणीतला जो पहिला स्तंभ आहे तो काय दर्शवतोय कुटुंबातील सदस्यांची संख्या. ठीक आहे. आणि ती आपण कशाने दर्शवली तर xi ने दर्शवलेली आहे. तर इथे संख्या काय आहेत 1, 2, 3, 4 ते 7 अशा सदस्यांची संख्या आहेत. आणि आता आपल्याला काय काढायचे वारंवारता काढायची. वारंवारता काढायची म्हणजेच काय की किती कुटुंबामध्ये ही सदस्य संख्या आहे ते आपल्याला काढायचे. म्हणजेच काय तर इथे सदस्य संख्या 1 आहे. याचा अर्थ काय तर फक्त 2 कुटुंबांमध्ये सदस्य संख्या 1 आहे म्हणून 1 ची वारंवारता झाली 2. तर आपण या डावीकडच्या सारणीत बघू. इथे आपल्याला एक कुटुंब दिसतं ज्याच्यात 1च सदस्य आहे आणि अशी अजून एक कुटुंब असलं पाहिजे. हे बघा इकडे 18 नंबरचं हे जे कुटुंब आहे हे दुसरं कुटुंब आहे. बाकी कुठल्याही कुटुंबामध्ये 1 सदस्य संख्या नाही आहे. फक्त 2 कुटुंबांमध्ये 1 सदस्य संख्या आहे. त्याचप्रमाणे 2 ही सदस्य संख्या 8 कुटुंबांमध्ये आहे म्हणून 2 ची वारंवारता झाली 8. 3 ही सदस्य संख्या 7 कुटुंबाची आहे म्हणजेच या 7 पैकी प्रत्येक कुटुंबात 3 सदस्य आहेत. 4 ची वारंवारता आहे 8 म्हणजेच या 8 कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये 4 सदस्य आहेत. 5 ची वारंवारता झाली 7 म्हणजेच 7 कुटुंबांमध्ये प्रत्येकी 5 सदस्य आहेत. त्याचप्रमाणे काय 6 ची वारंवारता आहे 6 आणि 7 ची वारंवारता आहे 2 म्हणजे 6 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या आहे 6 आणि 7 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या आहे 2. तर अशी आपण ही वारंवारता काढून घेतलेली आहे. वारंवारता म्हणजेच काय आहे तर एकूण कुटुंब संख्या आहेत. एकूण कुटुंब संख्या किती आहेत तर त्या आहेत 40. म्हणजेच आपला n जो आपण आधीच काढलाय किंवा आपल्याला दिलेलाच आहे तो आधी तर तो किती आहे 40. ठीक आहे. आता आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य काढायचं म्हणजे काय मध्य काढायचं सूत्र काय आहे तर मध्य बरोबर कशाने दर्शवतो आपण मध्य x बार आणि त्याचं सूत्र काय आहे सिग्मा fi xi भागिले n. हे आपलं मध्य काढायचं सूत्र आहे. बरोबर आहे. याला काय म्हणतात सिग्मा. हे ग्रीक अक्षर आहे सिग्मा
आणि सांख्यिकीमध्ये याचा अर्थ काय होतो? बेरीज. सिग्माचा अर्थ होतो बेरीज. आता कशाची बेरीज? तर या FI/XI ची बेरीज. FI/XI कुठले? तर FI/XI हे इथे दिसत आहेत आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला हा तिसरा स्तंभ आहे तो तयार करून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मध्य काढावा लागेल. तर ते आपण आता करून घेऊ. आता FI/XI काढायचं म्हणजे काय करायचं? तर पहिल्या दोन स्तंभांचा गुणाकार करायचा. म्हणजेच काय, 1 गुणिले 2 बरोबर 2. तर हे 2 काय आले? तर कुटुंबातल्या सदस्यांची संख्या आली, बरोबर. म्हणजेच काय, तर 2 कुटुंबांमध्ये प्रत्येकी 1 सदस्य आहे, म्हणून त्या 2 कुटुंबांच्या एकूण सदस्यांची संख्या किती झाली? 2. त्याचप्रमाणे 8 कुटुंबांमध्ये प्रत्येकी 2 सदस्य आहेत, म्हणून त्या कुटुंबांच्या सदस्यांची एकूण संख्या किती झाली? 8 दुणे 16. त्याच्यानंतर 7 त्रिक 21. याचाच अर्थ काय, तर ही 7 कुटुंब अशी आहेत, त्याच्यात प्रत्येक कुटुंबात 3 लोक आहेत किंवा 3 सदस्य आहेत, म्हणून त्यांची एकूण सदस्य संख्या झाली 21. त्याचप्रमाणे 8 कुटुंब अशी आहेत की त्या प्रत्येक कुटुंबात 4 सदस्य आहेत, म्हणून त्यांची एकूण सदस्य संख्या किती झाली? 8 चौक 32. तसंच 7 कुटुंबांमध्ये प्रत्येकी 5 सदस्य आहेत, म्हणून त्यांची एकूण सदस्य संख्या झाली 7 5 35. त्याच्यानंतर 6 कुटुंब अशी आहेत ज्यात प्रत्येक कुटुंबात 6 सदस्य आहेत, म्हणून त्यांची एकूण सदस्य संख्या झाली 36. आणि 2च कुटुंब अशी आहेत ज्यात प्रत्येकी 7 सदस्य आहेत, म्हणून त्यांची एकूण सदस्य संख्या झाली 14. 7 दुणे 14. आता सिग्मा FI/XI म्हणजे काय करायचं आपल्याला? तर ह्या पूर्ण स्तंभाची बेरीज घ्यायची आणि ती इथे आपण खाली लिहिणार आहोत. तर ती बेरीज आपण करून घेऊ. तर ती बेरीज झाली 156. 156 म्हणजे काय? तर सिग्मा FI/XI आणि यावरूनच आपल्याला मध्य काढायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य काढायचं सूत्र आपण इथे लिहिलेलं आहे. x बार बरोबर सिग्मा FI/XI भागिले n. म्हणजेच काय, तर x बार बरोबर सर्व कुटुंबातल्या सर्व सदस्यांची एकूण बेरीज. ती किती आली आहे? 156. आत्ताच आपण काढली. आणि भागिले एकूण कुटुंब म्हणजे ती किती आहेत? तर 40. म्हणून x बार किती आला? 3.9. हे आहे या उदाहरणाचं उत्तर. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.